हरी हरी श्री गणेशाय नमः, श्री रघुनाथाय नमः, श्री लक्ष्मी नमः, श्री सरस्वती नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री गंगाजी बापू देवताय नमः. आयश चिंतिता रावणा करू विसरला भोजना, विसरला उद्दक पाना, आती चिंता मना उपजविया. भगवान परमात्माची कथा, हरिवंश पुराण, भगवंत चारित्र्य कथा सर्वांनाच असणार वर्णन करावं असं बी काय नसते महाराज की नाही. वर्णनामध्ये एक दोन महाराज निघतात, पण जास्त वर्णन करायचं काय काम ना, आपलं कामाचं काम सुरू करा. नाथराज सांगतात रावणाला चिंता लागली. कशामुळे चिंता लागली महाराज? चुकलं की चिंता लागते. जवळ घेऊ, चुकलं की चिंता लागते. देवाच्या नादीला गाव गाव. आता म्हणाला आता काय करावं, आता काय करायचं महाराज? आता एकच करायचंय, काय त्यानं केलं तसं राहायचं. म्हणून अति चिंता झाली महाराज. आणि महाराजांनी सांगितलं चिंता काही चांगली नसती. काय काय करते बोला महाराज? हा 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 असं पटपट. आयश चिंतिता रावणा करू विसरला भोजना, विसरला उद्दक पाना, आती चिंता मना पीडित. महाराज चिंता लागला, उठू लागला, बसू लागला, उठू लागला, बसू लागला. महाराज म्हणतात उठू लागला, बसू लागला, व्यायाम करू लागला का? व्यायाम करणं गेला महाराज. चिंता ही असणार अति दुस्तर आहे. चिंता कशातच सुख लागू देत नाही, तिला चिंता म्हणतात. हो, भ्यासूर झाला, चिंता करू लागला, उठू लागला, बसू लागला. उठू कशामुळे महाराज? चिंता आहे. कशाची चिंता महाराज? गोड वर्ण नाही, जास्त वेळा नाही महाराज, दास सांगतो. चिंता एकच आहे माणसाला. आम्हाला मरणाची भीती वाटते जगात सगळ्यात मोठी. मरण चुकल का बरं? मरण चुकण्याकरता काय करावं हे माहित आहे का? ते माहित नाही. मरूही वाटणार आणि मरण्यात जागण्याचा उपाय असणारा तो बी करू वाटणार. हो, मरणाची माझे मरून मला भजन करावं लागतं. आम्ही भजन करा बघा, 7 दिवस कसंही सांभाळा. मग काय करायचं सालभर तुम्हाला? 7 दिवस सांभाळा गडे म्हणला, मग माझं मी रिकामाच आहे, काय करावं? तसं महाराज देह देला देवे भजना गोमटा महाराज हे की ना. बाधा झालं महाराज तुम्हाला, आम्हाला खरं कळणार म्हणून दुःख आहे. रावण म्हणू लागलाय काय करावं, काय करावं, काय करा महाराज? निद्रा न लागे से जैसे करिता से उठी बैसिया, तव देखिले काळ नेमिसी मग चरणासी लागला. मग चरणाशी लागला. महाराज उठू लागला, बसू लागला, उठू लागला. माणसाला काही दुःख झाले कोणतरी भेटा वाटते. सुखात कोणी भेटा वाटते का? दुःख झाले की तुम्ही आम्हाला बोलायला आलं नाही. तेव्हा तुम्ही आलते काय? तेव्हा विसरलो होतो म्हणला. रावणाला चिंता लागली, उठू लागला, बसू लागला. तेवढ्यात सोयऱ्याला पाहिलं महाराज. कोणला? काळ नेमी नावाचा मामा पाहिला. महाराज संकटात किंवा आपल्याला दुःख येतंय, कोणी करायना आपला आधार वाटतंय. काळ नेमीला पाहिलं रावणानं आणि विचार केला. काय म्हणू लागला महाराज? चारी मुखे सरती लाळा दाडा विकट विक्राळा धगधगीत नेत्र गोळा, जैसे विंगळ खदिराचे. असणारा काळ नेमी रावणाचा सोयरा मामा कसा होता महाराज? एकच स्वरूप सांगायचं, असा तसा म्हणायचं नाही. विध रूप होता. राक्षस कुठं चांगला राहते का? आपण चांगलं वागणं गेल्यावर राक्षस म्हणतात. मग असलेला राक्षस किती वाईट असत? तो राक्षस विद्रूप स्वरूपाचा होता महाराज. भेंगुळवाणी शरीर होत, बारके डोळे, शरीर मोठं. आणि हा भवयम एखाद्या दुर्रीसारख्या बखळ वर्ण आहे, पण वर्णन करीत बसायचं नाही. महाराज लोक भरपूरच म्हणून असा विद्रूप होता. पण आवडला की नाही महाराज? आपल्या कामाला पडलं की कोणालाही माणूस आपलं म्हणतो. काम झाल्यावर म्हणेल का महाराज तुम्ही आम्ही हो जाऊ द्या, त्याच आपलं काम झाल्यावर तेव्हा तुमचं काम केलं असेल. मग रावणाला असणारा पाहिलं, विद्रूप काळने मी पाहिला महाराज. समाधान वाटलं का कोणीतरी आहे. काय म्हणला महाराज? जेवामुखी समसमिता ती दीर्घचारी हात, केस निळकटीन ते
उभी दिशेत सुळ जैसे महाराज विद्रुप होता, सुळासारखे दात होते, म्हणजे केस सुद्धा सुळासारखे, असा विद्रुप राक्षस. त्याचं वर्णन करायचं कळलं मी तर बोला. आती तिकट दाडाचार्या मुख समान पर्वत दर्या खापराय सकाळा शरीरे मुखे चारे समसमिता. आता रूपाचं वर्णन केलं महाराज. काळा होता, हो मोठा होता, विद्रुप होता, अशा प्रकारचा काळनेमी. आणि राजा रावणानं पाहिला, भेट झाली नाही बोला. वृक्ष रोविले जैसे सती तैसे हात पाय दिसतिया भिंगुळवाणी शरीर कृती देखता भीतीय मकाळ. ताडाचे झाड राहतात तसे पाय होते, भेंगुळवाणी शरीर आकृती होती, पायचा क्षणी त्याची भीती वाटल असा असणारा विद्रुप मोठ्या स्वरूपाचा काळनेमी आणि रावण पाहू लागलेला आहे. आदी भयानक शरीर द्या प्रातिदास शिरा तुझा जावनी सत्वर पर्वतेंद्र टाकावा. सांगितलं महाराज आता जवळ आलाय, येऊ जे वेळ आलेली आहे, आता काहीतरी बोलायचंय असा विचार करू लागलेला आहे. लवन आदी सकळ समुद्र कुशदीप समगला लंकुनिया शिर समुद्र पर्वतेंद्र टाकावा. सांगितलं महाराज आता आलं की काम सांगायचं. चहा पिला म्हणलं का नाही, दूध पिता दुधा सरळ चहा बी नाही, बसा तरी नाही, आल्या आल्या काम सांगायचं. काम आहे म्हणजे काय, 7 तास समुद्राच्या पलीकडे काय महाराज. जरा तू जन्म वेगे गमन म्हणून आलो तुझ्या शरण तेथे गेला कपिनंदन त्यास विघ्न कराव्या. वाईट वाटून घेऊ नका बरं का. मला काय जमना आधीच, मला काही येतच नाही, म्हणून मला वाटतं ऐकू तरी या. हे की नाही महाराज. राजा रावणाला सांगितलं मामा बरं झालं आले. काय बोलील त्या का आपल्याला बोलील तर का नाही. मग काय नाही मामा बरं झालं आल्या. महाराज भगवंताचा मग रामदूत गेलेला आहे पुढी. काय महाराज काहीतरी सुरुवात काहीतरी पाहिजे की नाही. आल्या आल्या तुम्हाला काहीतरी विचारलं कळल का. काय नाही मी म्हणलाय बघा, चांगल्याला विचारा जा बाबा, तुम्ही खरंच काय म्हणाले ते मला कळना झाले. याला म्हणावं हे मला मारल्याशिवाय ते मला काय सांगायचं ते सांगतो, नुसतं ऐकत. पुढे मारुतराय गेले आणि त्याला विघ्न करायचंय. का करायचंय, कामून करायचंय, कुठून करायचंय, कसं करायचंय, तुमचं भांडण काय असं विचारलं का नाही. ते मला होच म्हणला, हो काहीच म्हणले नाही. कळलं मी बोला. काळने मी ऐक विनंते लक्ष्मणा भेदली शेषत्या उदया वेता गबसते सुमित्र निचिते मरेला. खरं खोट करायला मामा. लक्ष्मणाला ब्रह्मशक्तीचा आघात लागलेला आहे. भगवान रामाचा भाऊ आहे, रणभूमीत पडलाय आणि हे असणारा हनुमान मारुतराय औषधी आणायला गेलेले आहेत. आणि त्याचं एकच कारण आहे, अरुण उदय झाला, दिवस निघाला की वाचत. मग काय करायचंय बोला महाराज. उदयान वेता गबसते आणून औषधे समजते वाचवा वयान चेते प्रतिज्ञा मारुती करून गेला. मारुतरानं प्रतिज्ञा केली, संत करतो म्हणून करतात, जातो म्हणून जातात, आणि येतो म्हणून त्याला संत म्हणतात. महाराज मारुतराय संत होते. हा सुटली महाराज, जरा ध्यान ठेव जा बरं. जाऊ द्या, घेऊ जा आणखी. महाराज जातो म्हणून जातात, जाम. आणि तो मारुतराय असणारा प्रतिज्ञा करून गेलाय. आणि महाराज जर यदा कदाचित सूर्य उदय झाला, औषधी आणली तर निश्चित लक्ष्मण उठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करायचं असं रावण बोलू लागलेला आहे. या लागी वायुनंदना करुणी सवेग बुडाना दी औषधी आणूना सवे लक्ष्मण उठविला. करता सांगाल तुम्हाला, मारुतराय संत जातो म्हणून जातात,
आणि कार्य करतो म्हणून केल्याशिवाय राहत नाही. निश्चित मारुती औषधी आणल्याशिवाय राहणार. औषधी आणल्यावर लक्ष्मण सावध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतो, बोला. उदयान वेताग बसते वा. आणून औषधी समस्ये वाचवावयानच ते प्रतिज्ञा मारुती करून गेला. मारुतीनं प्रतिज्ञा केली म्हणले. कशा करता? आताची जाऊन सत्वर म्हणले. पुष्कळ वर्णन केले मला. देवापुढे प्रतिज्ञा केली. देवाने किती वर्णन केलं मला? देवानं किती सांगितलं तुझ्यात किती बळ आहे? त्याचं त्याला कळ नाही गेलं काय? माणसाला मोठेपणा दिला म्हणजे काहीतरी जमतं. मोठेपणा जमणार देईना गेल्यावर जमते का? तुला काहीच येईना म्हणल्यावर कोणतीच वाचवायच नाही, सांगायचं नाही. तुम्ही तिथून मला जोरात बोला, मला पुढची वही सांगायची नाही. मी भीत नाही, पण म्हणालो उगं तुम्हाला सांगितलं महाराज. तद्वत मारुतराय बलवान. मारुतराय तुला काय वर देऊ, काय आशीर्वाद देऊ? तू पूर्वीच कसा वज्र दे. एकच शब्दात सांगायचं, वज्र दे. ज्या वज्राला परिणामच होत नाही आणि तू नामाचा धारक आहेस. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण आयुर्वेद भजन होतं महाराज. जांभळी आली तर मारुतराला वाटत होतं माझं आयुष्य फुकट गेलं. आम्हाला सप्त्यात सुद्धा ध्यान येईना. मग मारुतराय श्रेष्ठ की आपणच श्रेष्ठ महाराज. एवढे बलवान मारुतराय. हा, मारुतराय निश्चित कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोला. तात्काळ औषधे आणून आताची उठेल लक्ष्मण मग त्याशी झुंजेल कोणा. राम लक्ष्मण तुर्बळी. एवढं कळतंय भांडण कशाला करा? राम आणि लक्ष्मण आतुरबळी आहेत. मग त्याच्या बरोबर वैरत्व करावं का? वैरत्व करावं, बरोबर करावं हेच कळालं नाही. म्हणून निश्चित औषधी आणल्याशिवाय राहणार नाही. औषधी आणल्यावर राम आणि लक्ष्मण बलवान आहेत. लक्ष्मण सावध झाल्यावर बारा मामा मला वाचू देत नाही असा विचार कळले मला मांडलेला आहे. आती बळ्या वायुनंदन कळे काळाना टोपे जान बलिष्ठ सकळ वानर गण त्यासी कोण झुंजेला. बलवान महाराज एक एकावन्न बळी अरे एक एक वानर पर्वताप्रमाणे आहे. मग ते सावध झाल्यावर आम्हाला काय प्रयत्न करून उपयोग होणार आहे? आम्हाला कोणी ऐकणार नाही मामा असा असणार राहून बोलू लागलेला आहे. कापटे करून परमशक्ते आकळीला हे उर्मिला पत्या तव कार्य साधावे हातो हाते उदया गबस्ती नवेता. काही सांगाव तेही सांगाव, सांगू नाही तेही सांगाल. मी कपटानं मारले म्हणा रावण आणि तूही कपट कर लवकर जाऊ. तात्काळ जा, एवढं माझं काम कर. वेळ केलास तर निश्चित आपलं कार्य सिद्धीला जाणार नाही असं कळणे मला बोलू लागले. चंद्रामृत सदा पूर्ण चंद्राचल मनती म्हणून ये रवी तो दुर्नादी जा नामिदान विख्यात. चंद्राचल पर्वत का म्हणतात, द्रोणाचल का म्हणतात सांगितलं. तिथं अमृत संजीवनी प्राप्त होतात. ललई सांगत बसायचं नाही महाराज, है की नाही? चंद्राचा अमृत पडलं म्हणून द्रोणासारखा आकार म्हणून द्रोणाच्या त्या पर्वतावर अमृत संजीवनी आहे. आणि तिथं मात्र औषधी आणण्याकरता गेले अशी पूर्ण माहिती कळणे मला बोलू लागले. रूप आले चंद्रामृत अमृत संजीवनी त्यासी म्हणत औषधी आयुष्य अनंत पर्वती समस्त व्रततिया. बिमारीवर औषधी त्या पर्वतावर निश्चित तयार आहेत असं बसणार माहिती राजा रावण कळणे मला बोलू लागले. तेथे गेला कपे नंदना बहुमाया करुणी आपण त्यासी करावे विघ्न सूर्योदय जवन होया. महाराज एवढं माहिती सांगायचं कारण मारुतीच्या ठिकाणी गेले. भगवान परमात्माचा भावाला ब्रह्मशक्तीचा आघात झाला आणि लक्ष्मणाला सावध करण्याकरता औषधी आणण्याकरता गेलेत. म्हणून एवढं काम कर मामा.
काय कर तू कपट कर. चिंदा म्हणलं कपट कर महाराज, ऐकणारानं तरी सावध होत हो की नाही, हे की नाही. हा ते म्हणाले होत म्हणाले काय बी, काय म्हणाव मामा होय, काय म्हणाव काय. तुम्ही मला जोरात बोलल्यावर मला काय बोलायला काय, मी लहान माणूस तुम्ही मोठे, तसं काय नाही. मी म्हणाले होत काय म्हणाय कपट कर. बर बर म्हणला नाही का, उगा ऐकून घ्यायचं, तू कपट कर आणि त्या पर्वतावर जाऊन असणारा छळ कर, असं रावण बोलू लागलेला आहे. तापस वेस धरून पूर्ण करावा श्राम निर्माण, गोवावया कपिनंदन माया पण करावी. महाराज सांगितलं काय कर, महाराज काय करा, महाराज हो की महाराज असावं. महाराज तुम्हीच सांगता, कोणी बोलणं झालं इकडं. महाराज असं जाव, महाराज महाराज होऊ नये, महाराज मुळात असं जाव. झालेला महाराज कधी काम देत काय, म्हणून काळ नेमेला सांगू लागला तो महाराज हो. राक्षसाला महाराज जमल का होय, त्याला जर यदा कदाचित माळ घातलीच, चांगलं धोतर नेसून जर एक आपल्या वाचणार पांढरी मध्ये आणलं ना हरिपाठाला बस म्हणल्यावर जमल का, नाही जमत महाराज, हे की नाही. महाराज हो आणि महाराज होऊन काय कर बोला. सुपा कपळे सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ, आपण धरावे अति सुशीळ गोळांगुळ इंगुता वया. सगळी सुविधा आहे, तुम्ही एकच काम करा, सुंदर आश्रम निर्माण करा. 10 वर्ष झाड लावून जगना झालेत महाराज. रावण म्हणाला गेल्या गेल्या बाग तयार कर, आश्रम तयार कर, आणखीन काय कर. निष्ठा दावावी बर्मद्यान कथेसी वर्णावा रघुनंदन, तेने त्याची सुख गण कपिनंदन इंगुतेला. निष्ठा दाखवा की निष्ठा असं जाऊ. निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म. लई कशाला म्हणत बसायचं महाराज, उगं थोडं थोडं म्हणा. महाराज लई दिसार येत नाहीत, मला बी लई येते बरं, तुम्ही काय घाई करू नका. हा सांगितलं निष्ठा दाखव, कारण तुमच्याकडे निष्ठा नाही. महाराज आहे असं वाटाव आणि ते खरंच तू जर रामायण सांगत बसला की नाही, निश्चित महाराज माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. महाराज निश्चित महाराज तिथून जाणार, निश्चित गुतल्याशिवाय राहणार नाही, असा विचार रावण आणि कळणे मला बोलू लागला. तिथे करावे हनुमंत सुरस सांगावी रामकथा, जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वथा करावे. आतिथ्य करा महाराज. आतिथ्य कोण म्हणा महाराज, दुसऱ्याला सांगायला सोयऱ्याला आल्यावर या म्हणा, बसा म्हणा, पाणी द्यावं, चहा पाजवा. ते म्हणा तू यायचं आलं तर तवा, ते मात्र मला ध्यानात नाही गडी म्हणा. रावणानं आतिथ्य केलं का, केलं का. रावण आल्या आल्या दुरूनच बोलालाय. 2 गोष्टी सांगतो, काय नेहमीचा पाय एक चौकटीच्या मधात आणि एक बाहेर आहे, तिथून ऐकायला असं पाहिजे येऊ. आणि ये म्हणाला त्याचं का असणार, आतिथ्य करावं, स्वागत करावं, निश्चित ते थांबल्याशिवाय राहणार नाही, असं रावण बोलू लागला. ते मासुर राक्षसे प्राणी मात्रा सगळे ग्रास्य, आपण युक्ती साधावी आयसे, जे कपिंद्राचे गिळे. कार्य कर, ज्याच्यानं मात्र थांबवतील त्याला थांबून ठेवता येईल. जे प्रयत्न करायचे ते कर, पण मार्थाला थांबव, असं विनंती करू लागले. औषधी समीप सविस्तर जळे संपूर्ण सरोवरा, सुंदर कमळी मनोहार तेथे कपिंद्र गोवावा. सुंदर बाग कर म्हणला, आश्रम बी सुंदर कर. आश्रमात झाड कसे लाव महाराज, झाड छू म्हणल्या बरोबर लावायचं आणि त्याला फळ यायचं, हे की नाही. महाराज त्या लोक होत. सुंदर आश्रम सफलित कर, तिथं एक सरोवर पाण्याचं आहे बाजूलाच म्हणले, त्याच्या बाजूला कर, काही करून मात्र थांबव, अशी विनंती रावण करू लागलेला आहे. गमन करून शीघ्र गती सर्व प्रकारे अशा शक्या,
जेने मरण पाय मारुती ते युक्ते साधावे सांगितलं बरं, काही कर, काही कर, काही कर, जमल ते कर, पण मारुतराय थांबला असं. मारुतराय थांबल ते कार्य कर. तुला आणखीन काय काय जमतंय, काय काय जमतंय महाराज? मी तुझ सांगू कपट गती तव तू केवळ कपट मूर्त्या तेथे माझी काय युक्तिया सर्वता मारुती मारावा. आखरीला कदरलं महाराज ते. महाराज तुम्ही ओळखू आल्या ना बिगीन बरं काय. हा जा खाली करत असाल, ओळखू येऊ देत जा. महाराज रावण म्हणला दादा तुला सांगाव तरी किती तू कसास. 10 पिढ्यापासून तुमचं कपट काम चाललंय म्हणला, कपटाची मूर्ती आहात तू. आता मी सांगून तरी काय जमणार आहे. सांगितलेलं काम जमतंय का महाराज? मनात राहत जाऊ माणसाला. हे कर म्हणल्यावर होय ना, त्याच्या मनात असल्यावर डबल करते. हे बघ कळणे मी काय करायचं ते कर. तू कपटी आहेस, कपटाचा पुतळा आहेस, जमल तेवढं कपट कर, पण मारुतराला त्याच्या ठिकाणी थांबून ठेव अशी विनंती करू लागली. मरण पावल्या हनुमंता सुमित्र मरेल तवरिता मरण पावेल रघुनाथा दोघा मृत्यूआ त्याचे न्याय. महाराज आणखीन पद राहत नाही हे की नाही महाराज. बनिया देताच नाही तो झुकता तोल. सांगाले महाराज जर मारलास तर मारल्यावर की आधी जर मारलास ना मामा लय फायदा होणार आहे. त्याला एकट्याला मारल्यावर बाकी बरेच मरणार. नाव सांगू काय? नको सांग ना चला. मरण पावल्या रघुनंदना कैसी वाचेल बिभीषणा सुग्रीवै सांडिल प्राणा अर्धक्षण न लागता. अरे मारुतराय मेल्या बरोबर ऐकल्या बरोबर भगवान राम उभ्या उभ्या प्राण त्याग कर, कारण माझा भाऊ वाचणार नाही. आता हे तर दोघं आश्रितच होती की मामा, है की नाही? याची आश्रयानच होती की नाही, त्याच्या बळानं होती. मग यायला माराय काय लय विसरू लागला का? 1 2 3 महिनेपर्यंत आपण म्हणे मरतात एवढा फायदा होतोय. जर एका मारुतराला तू मारलास तर असं रावण काढणे मला बोलू लागला. नळ नीळ जांबुवंता जुत्पती मरतील समजता एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. जर तर म्हणले महाराज जर मारला तर नर मरल ना, नीळ मरल, हे की नाही, सुग्रीव मरल, अनेक वानर मरतील. पण मारुतराला मारलास तर आणि मारुतराच मरणा गेल्यावर हे वाचतील का? हे की नाही? जर असं झालं तर निश्चित मला मार्ग मोकळा होईल असं काढले मला रावण बोलू लागले. म्हणून धरिले दोन्ही चरण देईन अर्धराज जाणार चिंता सागरी पुढता पूर्ण तारू आपण स्वय व्हावे. महाराज रावण कोणाचेच पाय धरले नाहीत. त्यानं देवाला मध्ये मध्ये ठेवलं एवढा मोठा माणूस. महाराज काम माणसाच्या अंगावर आले की नाही कोणाला म्हणते बघा तुमच्या पाया पडतो, कोणाला म्हणू नका पाया पडलेलो बरं काय धंदा पडतो म्हणते, कोणाला सांगू नका मात्र तुम्ही केल्याशिवाय. ते मला मामा त्या पाया पडतो गडे म्हणला आता मी संकटात आहे, मी पाण्यात बुडालो. तारू म्हणजे बुडणारा ओरडून काढणारा बाहेर, तसं मरणावस्थेत माझी परिस्थिती आता प्राप्त झालेली आहे. या मरणाच्या सागरातून मला बाहेर काढणारा तुझ्याशिवाय जगात कोणी. काळने मी एक तरी शब्द बोलला का महाराज? काळने मी बोलत नसतात. बोला. मंगलानी बागी बाबूता पडे चरणावरी मागुता मज होतसे प्राणावस्था जीवदाता तू होवे. सांगितलं पुन्हा 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 पाया पडायला
हो, आपलं काम पडलं की किती जाय पाया पडावं लागतंय महाराज. ते म्हणला महाराज मामा त्या पाया पडतो मला, आता तुझ्याशिवाय मला वाचवणार कोणी? जीव दातास, हो, मला जीव दान करणारा तू मामा, माझा एकच सोय राहस, असं रावण बोलू लागलेला आहे. ऐशी ऐकताची उत्तर दचकला राक्षस वीर हृदय कोचिला दुर्धर कपट प्रकार भला नोहे नोहे. महाराज सांगितलं एवढं ऐकिलं नुसतं, महाराज बोलला नाही पण मनोगत विचार केला. रावण काळ नेहमी म्हणाला निवळ 100% नम्र असणारा आमचा महाराजा निवळ कपटी आणि देवाच्या कामात अडथळा आणण्याकरता मला पाठवाला. मी बऱ्याच पोत्या वाचल्या म्हणाले काळणी. नाही म्हणलं तर पुढे सांगतो पोते हात की नाही, हे की नाही हाता की मग काय घोर नाही. महाराज हे कपट कोणाला केलेलं चांगलं नसतंय. बऱ्याच जणांचं मी ऐकलो त्याच चांगलं झालं नाही, आणि याचं ऐकून मी देवाच्या कामात कपट करायला जाऊ तर मदत चांगलं होत नाही, असा मनोगत विचार करणे मी केलेला. कपट करिता हिरण्य कश्यपा खंडा विखंड केले बापवा तेथे आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. सांगितलं महाराज हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू 2 भाऊ होते महाराज. हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, कयाधू नावाच्या पत्नी होती त्यांची. महाराज नाम घेऊन येदी आईशे विरुद्ध हिरण्यकश्यपाचे. महाराज काय काय माणसाला वाटते मयासारखं मीच आहे, हे की नाही? बघा तुम्ही. महाराज हिरण्यकश्यपू म्हणू लागला नाव घ्यायचं नाही, मीच देव आहे मला, माझ्याशिवाय देव कोणी आहे काय? नावच घेऊ द्यायचं नाही. गावात राज्यात नाव बंद केलं. नारद काय कमी राहतात का होय महाराज? नारद कमी राहतात? भगवंताकडे गेले, भगवान आम्हालाच म्हणाल्या सत्य करा. त्या हिरण्यकश्यपाला म्हणा की जाऊन म्हणले काय झालं मला तुमचं नाव घेऊ दे ना झाले म्हणला ते फाशीच देतो म्हणाले. देवानं सांगितलं अरे ज्यानं राज्यातलं नाव बंद केलं ना त्याच्या घरात नाव सुरू करील तरच मी देऊ, हे की नाही? कपटी होता महाराज, देव काय कमी आहे का होय? महाराज हिरण्यकश्यप असणारा दुष्ट होता. कयाधू मातेच्या उदराला भक्त प्रल्हाद जन्माला आले. जन्माल्या बराबर नारायण, हे की नाही? बापाला ते जमणार, लेकराला याच्याशिवाय जमणार. काय करा भानगड आहे की नाही? बापानं राज्यातलं नाव बंद केलं. भक्त प्रल्हादानं भजन सुरू केलं. शाळेत घातलं तर गुरुजीला म्हणायचं गुरुजी नारायण म्हणा. गुरुजी मला मै नोकरी घाल तू, हे की नाही? ते मला तुझ्या बापानं ऐकल्यावर मलाही मारतय नोकरी जाती. ते मला गुरुजी नारायण म्हणा. भर भक्ताचा असणारा प्रसाद गेला. प्रताप तिथपर्यंत हिरण्यकश्यपा बरोबर गेला. हिरण्यकश्यप मला प्रल्हादाला किती प्रयत्न केले थोडक्यात सांगतो. 11 प्रयत्न केले. अग्नीमध्ये टाकलं महाराज. माझ्या फुलात वाहू लागला असणारा प्रल्हाद महाराज असे नारायण नारायण कदरून गेलं महाराज. ते हिरण्यकश्यप प्रल्हादा तू का मरला झाला? ते म्हणला महाराज माझा मरू दे ना. कोण? माझा भगवान मरू देत नाही, हे की नाही? अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून या. कारण 1000 वर्षाचा राजा मी आहे आणि तुला कळालाय का म्हणला देव? त्या वयाला काय किंमत होय? 70 वर्ष झाला. मी म्हणलं मामा पराकड बापू गल्ड नाही म्हणला. मग आता येऊन तरी काय फायदा? काय करावं म्हणलं येऊ नका, तुम्हाला येता येता एकदा सगळे आणून देतात. आणल्याशिवाय आता काय? म्हणून ते आखरीत तेवढं राहतं. ज्याला येईच ना गेलं त्याला माणसं म्हणतात अरे कवा आलं नाही एकदा तरी नेऊ चला, हे की नाही? हिरण्यकश्यपूला राग आला. अग्नी जाळलं. विचारलं का जळलास?
ते म्हणला माझा भगवान जळू देईन झाला, मारू देईन झाला. कुठं आहे? या खांबात. ते म्हणला बाबा तुम्ही म्हणाल तर विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठा. अरे देव नाही अशी जागा आहे काय? या खांबात. हो म्हणला. लात मारला बराबर मारा. नरशिव अवतार धरला. हे काय साधं होतं का महाराज? बकल तपश्चर्या होती. आग्नेनं मारायचं नाही, हे की नाही? शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, सजीवानं नाही, निर्जीवानं नाही, देवानं नाही, दानवानं नाही, यक्षानं नाही, गणानं नाही, गंधर्वानं नाही, किन्नरानं नाही, रात्री नाही, दिवसा नाही, हे की नाही? घरात नाही, दारात नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही. आणखी सांग काय? आणखी 1 घंटाभर येतात मला बघ. होच म्हणा तुम्ही, हे की नाही? इतके होते. त्याला स्वाभिमान होता. एवढ्या वरात तुम्हाला कोण मारणार आहे? महाराज भगवंतानं मांडीवर घेतलं. विचारलं बापू तू जमिनीवरच काय? की मला नाही. नाही जमिनीच्या वरी हो. मला वरी नाही खाली नाही. चौकटीत बसले. घरातच काय? नाही. दारातच काय? नाही. हे की नाही? नख काढले महाराज. की मला सजीवत काय? सजीव म्हणावं हे बा काढल्यानंतर याला महाराज अशुद्ध निघत नाही, रक्त निघत नाही. आणि निर्जीव म्हणावं लांब झाल्याशिवाय ते मला हे बी नाही. टर्कन फाळलं. बस इतकं सांगायचंय. लय लांब सांगायचं नाही. सांगितलं अशा प्रकारचा असणारा कपट करणारा हिरण्यकश्यपाला मरावं लागलं. जर मी देवाबद्दल बेमानी केली तर शिल्लक काही उरणार नाही असा मनोगत विचार करणं मी करू लागलो. कपट साधिल्या मरेंद्रे भंगी या पिले शरीरे कपट साधिले चंद्रे शेरोग थोर या पिला. राजेंद्र पडे भगचंद्र झाला. कळा नारद चुकला चळा. आयुष्यभर भजन केलं महाराज. त्याला होय देवा तुम्हाला एवढ्या पत्नी हात म्हणला गरीबाला एक तरी द्या. ते म्हणला घेऊन ये जाय. जमलं का महाराज? हा कपटानं कोणाचं चांगलं झालं नाही. हो अनेक लोकांना दुःख भोगावं लागलो. आणि ते मी जर करायला जाऊ तर मदत चांगलं होत नाही महाराज. त्याला काळनेमी म्हणतात. महाराज गोड बोलतो तुम्हाला. हा काळनेमी स्वरूपानं सुंदर होता की विचारानं? हा मग माणूस सुंदर स्वरूपानं राहा की विचारानं? शाबास. हा विचार शुद्ध होते काळनेमीचे. विचार केला याच्या नादी लागून मी काही केलं तर मदत चांगलं होत नाही. बोला. खाऊन जेवून घर घेणे ऐसे मांडिले सत्रार जुने या सांडूला जबादा चेतनेसे की प्राणे निमाला. अर्जुन नावाचा राजा होता महाराज. जमदाग्नीला असताना बरेचसे वार केले. दुष्काळ अर्धा तास चलते महाराज. लई चलवायचं नाही बरं महाराज होता है की ना? त्याच्याच घरी जेवला त्याची गाय घेऊन गेला. एक स्वार केले त्याचंही चांगलं झालं नाही. बोला. ये निरावण जाण सांडून या राजाची ना वा वा. भीक मागो गेला पण चिते कोरान देई माते. महाराजा माता म्हणे जी अशी आणि भोगू पाहिजे ती अशी. माय भिक्षान दे माते म्हणलाय माझ्या आईला हे की नाही? आणि महाराज असणारा अपहरण करून गेलाय. इतका पापी आहे. आणि याच काम करतो मदत चांगलं होईल का असा मनोगत विचार केला. माता म्हणे जी असे भोग पावे दिसे कपटे मिळविले धुळीसे सपुत्र सैन्यसी मारविले. याच्या कपटानं पोरं मेले, नातू मेले, सैन्य मेले, सैनाने मेले. हा किती महाराज आहे की ना? पोरं मेले, नातू मेले. बचकळ वर्णन केलेलं आहे. याच्या कपटामुळे इतका अधर्म झाला, इतका अहकार झाला, तरी कपट मला सांगालय याच्या कपटाने एवढं झालं. मी याच्या करता करू तर माझं काही शिल्लक राहत नाही असा विचार करू लागलो. वेतराची गती काय असे कपट नाडिले देवासे ईश्वराचा सांडून मानसे सोय भिकेशी लागला. लागली महाराज. तुमचं आमचं काय सांगा. ईश्वर तो मनाला मोह झाला की भिकच मागावं लागते महाराज. मनाच्या नादी लागायचं. हा देवाची काही जोड लागली नाही. आणि मी जर याच्या करता काही करायला जाऊ तर माझं काही चांगलं होणार नाही असा मनोगत विचार काळनेमीने केला. करविली तैसी केली कटकट वाकुडी का नीट. ठीक नाही मला गोड वर्णन नाही झालेली सेवा संपलीच ना.
नाही तर मग मी तरी बंद करायचं नाही. सांगितलं सेवा संपलेली आहे. हा पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय पार्वते पदे शिवा हर हर महादेव